श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेला पृथ्वी, आकाश, तेज, वायू या पंचमहाभूताविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली. उदय तिथीनुसार अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे एकत्रित पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि या दिवशी वर्षातून एकदा भरता येणारा अक्षय कलशसुद्धा भरण्याची प्रथा आहे. हा अक्षय कलश भरल्याने आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य आणि अन्नामध्ये कमतरता भासत नाही व भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व कायम वास्तव्य करतात असं म्हटलं जातं. आपण या मुहूर्तामध्ये पूजा करण्याला आणि अक्षय कलश भरण्याला जास्त महत्त्व सांगितले गेलेले आहे. तर हा पूजेचा मुहूर्त असणार आहे सकाळी 10:49च्या शुभमुहूर्तानंतर किंवा दुपारी 12:20 पर्यंत अक्षय कलश भरू शकता. पण काही कारणाने या वेळेमध्ये तुम्हाला अक्षय कलश भरणं झालं नाही, पूजा करणे झाले नाही, तर दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार ही पूजा आणि कलश भरू शकता तुम्ही. कारण अक्षय तृतीया जो आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे आणि तो दिवसभर असतो, तो शुभ असतो. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अक्षय कलश कसा भरावा 2 पद्धतीने शेअर करणार आहे. अक्षय कलश हा अक्षय तृतीयापासून सुरू करून तुम्ही पुढे पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा किंवा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार या पद्धतीने भरू शकता. तुम्हाला जर असं 11 किंवा 21 पौर्णिमा आणि शुक्रवार भरायचं असेल तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. आणि तुम्हाला फक्त एक वेळा अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायचं असेल तर ती पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे. या दोन्ही पद्धतीने मी शेअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरला जातो. म्हणून अक्षय कलश भरायचा आणि मग तो रातोरात सगळ्या गोष्टी होणार असं अजिबात होणार नाही. अक्षय कलश भरला तर तो सिद्धसुद्धा करायचा असतो. आणि अक्षय कलश बनवला म्हणजे पैशाचा पाऊस पडेल, आजच्या रातोरात कर्जमुक्ती होईल किंवा मालामाल होईल, इथून पैसा येणार, पैशाचा पाऊस पडणार, असं काहीही होणार नाही. अक्षय कलश भरल्याने आपण जे कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण त्याचं योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही, नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. तर हा अक्षय कलश भरल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळू लागेल, तुमच्या कष्टाचं योग्य ते मोबदला मिळू लागेल. तुम्हाला खूप नॉलेज आहे, तुम्हाला खूप माहिती आहे, तुम्ही हुशार आहात, पण तुमच्या त्या हुशारीचा वापर करण्याजोगी जर तुम्हाला संधीच मिळाली नाही तर तुमच्या त्या हुशारीचा, तुमच्या त्या नॉलेजचा काही उपयोग नाही. तुम्हाला योग्य तो संधी मिळाली तरच तुम्ही तुमच्या नॉलेजचा उपयोग करून आयुष्यामध्ये ग्रोथ करू शकाल, पैसा कमवू शकाल. तर हा अक्षय कलश जो आहे तर ती संधी तुमच्यापर्यंत आली, योग्य अशा माणसांना तुमच्यापर्यंत पोहोचवली किंवा तुम्हाला योग्य अशा माणसापर्यंत पोहोचेल. आणि मग त्यांना भेटल्यानंतर किंवा अशा संधी आल्यानंतर तुमच्या नॉलेजचा योग्य तो उपयोग करून तुम्ही आयुष्यामध्ये ग्रोथ कराल आणि धन, धान्य, ऐश्वर सगळं काही कमवू शकाल. तर या गोष्टी होत असतात. डायरेक्ट तुम्ही काही देव तुम्हाला असे घे बाबा अचानक चमत्कार, मॅजिक, जादू अशा गोष्टी होत नसतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं, चांदी, मोठमोठ्या वस्तू जरी खरेदी करणार नसेल झाल्या तर एखादा स्टीलचा तांब्या तरी तुम्ही खरेदी केला तरीसुद्धा चालेल किंवा एखादा मातीचं बोळकं, ज्याला सुगडे म्हटलं जातं, ते तरी तुम्ही खरेदी करून आणा आणि त्यामध्ये अक्षय कलश भरण्याचा प्रयत्न करा. मग ते नसेल तर तुमच्या घरी तुम्ही न वापरलेला, न उष्टा केलेला, तोंडाला न लावलेला एखादा तांब्या वगैरे असेल किंवा देवपूजेचा तुमचं तांब्याचा तांब्या वगैरे असेल, तुम्ही तो घेतला तरीसुद्धा चालेल. तो स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे. नवीन आणलेला असेल तर तो स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे. त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक आणि 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या. तुम्ही जर सुगडं आणलेलं असेल तर ते हळदी कुंकाने रंगून घ्यायचं आणि त्याच्यावर सुद्धा कुंकवाने स्वस्तिक आणि 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या. सुरुवातीला तुम्ही जर शुक्रवार किंवा 11 पौर्णिमा सेवा करणार असाल तर ती पद्धत शेअर करत आहे. त्या पद्धतीनुसार जो कोणता कलर तुम्ही आणलेला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. देवघरासमोर बसायचं किंवा जिथे आपण एकत्रित माता लक्ष्मी, भगवान विष्णूची पूजा केलेली आहे
तिथे बसायचं. एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा लावलेला असावा, कारण आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत. तुपाचं निरंजन अवश्य असावं. आपण बसवण्यासाठी आसन घ्यायचं आहे. हा कलश आपल्यासमोर एखादा कपडा, एखादा तो चौरंग तुमचा मोठा असेल, जिथे पूजा मांडणी केली तिथे शक्य असेल तर तिथेच ठेवून भरायचा. नाहीतर समोर एखादा पाट किंवा दुसरं छोटासा चौरंग घ्यायचा, त्यावर वस्त्र राहायचं, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा कलश ठेवायचा. हा कलश ठेवल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्पमध्ये सुरुवातीला तुमचं नाव, गोत्राचं नाव, अक्षय तृतीयेच्या दिवशी तारीख कोणती आहे, वार कोणता आहे आणि तुम्ही आज अक्षय तृतीयापासून पुढे 11 शुक्रवार किंवा 11 पौर्णिमा किंवा 21 शुक्रवार किंवा 21 पौर्णिमा, किती तुम्ही पौर्णिमा आणि शुक्रवार अक्षय कलश भरणार आहात त्याचा उल्लेख करायचा आहे. आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की तुमच्या शुभ आशीर्वादाने, कृपेने माझं घर कायम धनधान्य ऐश्वर्याने भरलेलं असावं. मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळावा. तुमच्या आशीर्वादाने उद्योगधंदा असेल तर तो चांगला चालावा. तुमच्या घरात नोकरी करणाऱ्या असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जे काही बोलायचं आहे, जी प्रार्थना करायची आहे ती करायची आहे. आणि त्यानंतर हातातलं पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि घरात थोडंसं उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि परत एकदा तामणामध्ये सोडायचं. याप्रमाणे संकल्प करायचा आणि सुरुवातीला मुठभर खडे मीठ जे आहे ते तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे. अगोदर खडे मीठ टाकायचा प्रयत्न करा. खडे मीठ नसेल तर तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरताना न घेतलेलं ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये मुठभर टाकायचं आणि त्यानंतर किंवा 21 नाणी तुम्हाला टाकायचे आहेत. 1 रुपयाचं असतील, 2 रुपयाचे असतील, 5 रुपयाचे, 10 रुपयाचे किंवा सगळे मिक्स जे काय आहेत ते तुम्ही 11-21 नाणे तुम्हाला त्या मिठावर टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 11, 21, 7, 9 जे तुम्हाला शक्य असेल तेवढ्या समोर फुलं असलेल्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तेवढ्यात तुम्हाला हिरवी विलायची, याला वेलदोडा म्हटलं जातं, ते त्यामध्ये टाकायचं. त्यानंतर तुमच्याकडे जर गुंजा असतील, पांढरा गुंजा, लाल गुंजा, त्यासुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. कमळगड्डा जर बीज असतील तर तुमच्याकडे ते सुद्धा 11, 21, 5, 7 या पट्टीमध्ये तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर 11 किंवा 21 गोमती चक्र किंवा 21 पिवळ्या कवड्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. ज्या ज्या वस्तू, सर्व वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत. आता या सगळ्या वस्तू नवीन घ्यायच्यात का? तर अजिबात नाही. तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये ऑलरेडी या वस्तू पोटली बनवलेली असेल किंवा तुम्ही कुठे ठेवलेल्या असतील, त्याचा सर्व वस्तू तुम्ही एवढ्या पट्टीमध्ये मोजून तुम्ही या कलशामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल. कारण हा बघा यामध्ये तुमचाच फायदा आहे. आपल्या तिजोरीमधल्या सगळ्या वस्तू आपण या कलशामध्ये भरल्या तर हा जो कलश आहे, अक्षय कलश, हा सुद्धा सिद्ध करणार आहोत. तर तुमच्या तिजोरीतील वस्तूसुद्धा सिद्ध होते आणि त्या सिद्ध झाल्या म्हणजे त्यातील ऊर्जा वाढेल आणि त्या वस्तू अनेक चांगल्या प्रकारे काम करतील आणि या पोटलीचे किंवा या वस्तूची सेवेचे अनुभवसुद्धा येऊ लागतील. त्यामुळे प्रत्येक वेळेस नवीन वस्तू आणि त्या वापरायच्या आणि परत त्या पायधळी इकडे तिकडे कुठेही टाकून देणार, त्याचा नंतर त्याचा काहीच उपयोग नाही. असं करू नका. ज्या ऑलरेडी तुमच्याकडे वस्तू आहेत त्याचं परत घ्या आणि म्हणजे त्या अधिक ऊर्जावान होतील आणि तुम्हाला त्याचा लाभसुद्धा होईल. त्याचबरोबर 1 सुपारीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. शक्य झालं तर एखादं हळकुंड टाकायचं आहे आणि त्यानंतर वरती 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये एखादी नोट ठेवायची आहे. हा झाला आपला अक्षय कलश. हा तुम्हाला सेम टू सेम प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला भरायचा आहे. याप्रमाणे समोर तो अक्षय कलश ठेवायचा, त्याला हळद कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर अभिमंत्रित करायचा आहे. तुम्ही अभिमंत्रित नाही केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणता येत नसेल, अवघड वाटत असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीसुद्धा चालेल. संस्कृत म्हणा किंवा मराठी म्हणा, दोन्ही चालेल, काही हरकत नाही.
त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र, 16 वेळा मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. या पद्धतीने हे सगळे मंत्र म्हणून हा अक्षय कलश आपल्याला सिद्ध करायचा आहे. आणि त्यानंतर परत एकदा प्रार्थना करून माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा, फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झालं तर सुरुवातीला गणपती, त्यानंतर माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णूची आरती करायची आणि मग आपलं असं आसन सोडायचं आहे. या पद्धतीने अक्षय कलश भरायचा आहे आणि तो सिद्ध करायचा आहे. हा अक्षय कलश अक्षय तृतीयेच्या दिवशी तसाच राहू द्यायचा. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही भरणार असाल तर शुक्रवारच्या दिवशी असाच सकाळच्या वेळेमध्ये भरायचा. दिवसभर 24 तास शुक्रवारचा संपूर्ण दिवस रात्र तसंच ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर सुरुवातीला दिवा लावायचा, धूपदीप ओवाळून घ्यायचं, काहीतरी गोड साखरेचा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. आणि त्यानंतर हा अक्षय कलश जो आहे तो थोडासा उत्तरेकडे सरकावून हा हलवायचा. त्याच्यातील सामान आहे सगळं ठेवून द्यायचं आणि तिजोरीमधलं काही घेतलं असेल तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा कुठलं काही घेतलं असेल तिथं तुम्ही एका जागी तसंच ठेवायचं. तुम्ही नवीन साहित्य घेतलेलं असेल तर एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पोटलीमध्ये बांधून वगैरे तसंच ठेवायचं. आणि प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हेच वापरायचं आहे. पण जे मीठ आपण घेतलेलं आहे ते मीठ काय करायचं, एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे मीठ टाकायचं आणि ते विरघळून द्यायचं. त्यानंतर हे पाणी आहे ते आपल्या बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे. हे काही नकारात्मक आहे ते या मिठाने शोषून घेतलेले आहे ते आपण बेसिनमध्ये टाकून ते पाणी वाहून घेणार आहोत. प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमा तुम्हाला फक्त मीठ नवीन घ्यायचं आहे, बाकीच्या वस्तू त्याच वापरायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी जिथल्या तिथे ठेवून द्यायच्या आहेत. सेम आपण असंच अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेम आपल्याला या वस्तू जिथल्या तिथे ठेवून द्यायच्या आहे. आता दुसरी पद्धत, वर्षातील एकच दिवस तुम्हाला हा कलश भरायचा असेल तर एवढ्या सगळ्या वस्तू वापरायची गरज नाही. तुम्ही अक्षय कलश भरण्यासाठी सेम तांब्या किंवा सुगडं काहीतरी आणलेलं असेल ते सेम तो रंगून स्वस्तिक काढून 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आणि ते गच्च भरून तांदूळाने भरून घ्यायचं आहे. तांदूळ त्याच्यामध्ये अखंड तांदूळ असतात ते गच्च भरून घ्यायचे आणि त्या तांदळावरती 11 किंवा 21 नाणे ठेवायचे. त्यावर काहीतरी सोनं चांदी ठेवायचं, त्याच्या हळदी कुंकू आणि पूजन करायचं. त्याचप्रमाणे सिद्ध करायचं या स्तोत्रमंत्र्यांनी जेणे अगोदर सांगितले त्याने आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवस रात्र तो अक्षय कलश तसाच राहू द्यायचा. दुसऱ्या दिवशी सोनं चांदी नाणे जे आहे ते आपण वापरामध्ये घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर ते नाणे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एका लाल पोटलीमध्ये बांधून तसंच ठेवू शकता आणि जे तांदूळ आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला साठवणीच्या तांदूळामध्ये टाकून द्यायचे आहे. तर याप्रमाणे जर फक्त वर्षातून एकदाच तुम्हाला कलश भरायचा असेल तर तुम्ही करू शकता. आणि पहिली पद्धत सांगितली त्यानुसार तुम्ही 11 किंवा 21 पौर्णिमा किंवा शुक्रवार कलश भरू शकता. त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. तुम्हाला जर कष्ट मेहनत करूनही घरामध्ये भरभराट होताना दिसत नसेल किंवा 21 पौर्णिमा शुक्रवार हा भरून बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.